राजकारणात जेव्हा आपण कर्तृत्ववान आणि अभ्यासू नेता असं म्हणतो, तेव्हा डोळ्यांसमोर येणारं पहिलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. पण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या घडामोडी पाहिल्या तर एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न डोकं वर काढतोय. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेत का? गृह खातं सांभाळण्यास फडणवीस अकार्यक्षम आहेत का? पुण्याच्या नसरापूर प्रकरणामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा जो बोजवारा उडालाय, तो पाहून सामान्य माणूस आता उघडपणे बोलू लागलाय की फडणवीसांचा पोलिसांवर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. गुन्हेगारांना मोकाट रान मिळालंय आणि कायद्याची भीती जणू हवेत विरून गेली. आणि म्हणूनच फडणवीसांच्या गृहमंत्री पदाचा कच्चा चिठ्ठा आज मी मांडणार आहे आणि विचारणार आहे की साहेब, तुमच्या राज्यात गुन्हेगारांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे? तर मुद्दा असा आहे की जेव्हा एखादी मोठी घटना घडते तेव्हा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं ठरलेलं उत्तर असतं ते म्हणजे कठोरात कठोर कारवाई होईल, एकाही आरोपीला सोडणार नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू. पण केवळ शब्दांच्या फुलोऱ्याने गुन्हेगारांचे पाय थरथरत नसतात. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्ते बनवण्याच्या नादात फडणवीसांचं गृह खात्याकडे दुर्लक्ष होतंय की काय अशी शंका आता निर्माण झाली. गुन्हेगारांमध्ये एक असा समज निर्माण झालाय की गुन्हा करा, कोणीतरी जामीन देईल आणि आपण सुटू. कायद्याची जरब संपते तेव्हा गुन्हेगारी फोफावते आणि सध्या महाराष्ट्रात नेमकी तीच परिस्थिती आहे. लोक उघडपणे म्हणू लागले आहेत की फडणवीस हे एक दुबळे गृहमंत्री सिद्ध होत आहेत. पण दुसरीकडे आकडेवारी काहीतरी वेगळंच सांगते. जर आपण सरकारी रेकॉर्ड बघितलं तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून फडणवीसांच्या काळात गुन्ह्यांची उकल होण्यामागचं प्रमाण म्हणजेच डिटेक्शन रेट 70% अधिक आहे. बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात तर हे प्रमाण 98% आहे. सर्वात धक्कादायक आणि सकारात्मक बाब म्हणजे 2013 मध्ये जो दोषसिद्धीचा दर केवळ 9% होता, तो आता 96%वर पोहोचलाय. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन कायद्यांमुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण वाढलंय, हे सत्य नाकारता येत नाही. पण तरीही जर आकडेवारी इतकी चांगली असेल तर लोकांच्या मनात इतका रोष का आहे? गुन्हेगारांना भीती का वाटत नाहीये? याचं उत्तर दडलंय काही हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये, जिथे सरकार आणि पोलीस संथ पडताना दिसतायत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली, पण आजही त्या कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा आहे. अशोक खरात प्रकरणाचं तर विचारूच नका. जमीन बळकावणं आणि भोंदूगिरीचे आरोप असताना कारवाई इतक्या संथ गतीने का सुरू आहे? खरात याचा मुलगा मिळतो, पण बायको अजूनही फरार कशी? महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे की ती फक्त कागदावरच आहे? अशा प्रकरणांमुळे सामान्य जनतेत संभ्रमाचं वातावरण आहे. मीडियामध्ये गाजावाजा झालेली ही प्रकरणं जर अशी लोंबकळत असतील तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या हजारो गुन्ह्यांचं काय? तिथल्या पीडितांना न्याय कोण देणार? आज सोशल मीडियावर लोक उघडपणे पोस्ट करतायत की फडणवीस आता तरी जागे व्हा. गुन्हेगारांचं फावण्याआधी तुम्हाला तुमची जरब निर्माण करावी लागेल. केवळ आकडेवारी वाढवून चालणार नाही, तर गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करावा लागेल. महाराष्ट्रात आता योगी स्टाईल पॅटर्न राबवण्याची मागणी जोर धरू लागली. गुन्हेगारांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, गुंडांचं नाही. फडणवीस, तुम्ही एक अत्यंत कार्यक्षम नेते आहात यात शंका नाही, पण गृहमंत्री म्हणून तुमची शांतता आणि गुन्हेगारांच्या हिमतीला खतपाणी घालते की काय असा प्रश्न उरतोय. नंदनवन आणि वर्षाच्या बैठकीत अनेक राजकीय निर्णय होतील, पण जनतेला अपेक्षा आहे ती सुरक्षिततेची. जर फडणवीसांनी वेळीच गृह खात्यावर आपली पकड घट्ट केली नाही तर आगामी निवडणुकीत हाच कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान ठरू शकतो. गुन्हेगारांना जामीन मिळण्याआधी पोलिसांचा दंडा त्यांच्या पाठीवर बसला पाहिजे, तरच जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करता येईल. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून खरंच कमी पडतायत का, की केवळ काही प्रकरणांमुळे त्यांना लक्ष केलं जातंय? महाराष्ट्रात खरोखर योगी पॅटर्नची गरज आहे का? याबद्दल तुमचं मत नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.